नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आलो होतो आपण तळवडीला गाडी भरायला. आपल्याला माल भेटला होता नांदेडचा. त्यामुळे पुण्यातून आपल्याला गाडी भरून जायचं होतं नांदेडसाठी. त्यामुळं गाडीचं पॅकिंग करण्यासाठी वगैरे वेळ होता. त्यामुळं म्हणलं चला नाश्ता करून घ्यावं. इथं सुदामाचे पोहे म्हणून एक शाखा होती. मग म्हणलं चला नाश्ता वगैरे करून घ्यावं. त्यामुळे तिथं होते स्पेशल पोहे. मग काय पोहे वगैरे घेतले वरी सांबार वगैरे टाकून. पोहे तर एक नंबर दिले होते. पोहे घेतल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि निघालो तिथून. सर्व सामान वगैरे भरलं आणि जवळपास आपल्याला पुण्याच्या बाहेर पडायला 1-1.5 तास लागला. कारण आपण ह्या कोपऱ्याहून त्या कोपऱ्यावर जायला खूपच वेळ लागला. तरी पण आपण दुपारी असल्यामुळं ट्रॅफिक थोडीशी कमीच लागली. त्यामुळे सर्व रस्ता वगैरे पार करून आपण जवळपास यवतच्या पुढे आलो आणि सर्व ट्रॅफिक वगैरे पास करून मग म्हणलं थोडंसं काहीतरी खायला लागतंय. मग इथं होती मिसळ. मग म्हणलं ओम मिसळ खायचे. चल म्हणलं मिसळवरच मारू ताव. मिसळ वगैरे घेतली. मिसळ पण एक नंबर दिली होती. मिसळ वगैरे खाल्ली आणि जवळपास 5-5:30 वाजले. आपल्याला निघायला पण तिथून उशीर झाला. मग तिथून बाहेर पडलो आणि आलो आपण टेंभुर्णीला. टेंभुर्णीला मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. चहा वगैरे घेतला आणि लागलो पुढच्या प्रवासाला. कारण आपल्याला जायचं होतं मधून बार्शी मार्ग. बार्शीतून आपल्याला मध्ये जायचं होतं. बार्शीच्या जवळजवळ आलो. मग तिथं काय म्हणलं थोडंसं डिझेल टाकून घ्यावं. गाडीमध्ये डिझेल पण खूप कमी होतं. डिझेल वगैरे टाकलं. सर्व प्रवास वगैरे केला. रात्री थोडासा पाऊस आला होता. पावसामुळे थोडासा आराम केल्यामुळं आपण होतो सध्या धर्मापुरीच्या जवळजवळ. धर्मापुरीला पण निबार पाऊस चालू होता. रात्रभर पावसानं हजेरी लावल्यानंतर मग तिथून आपण आलो जवळपास आपण पोहोचलो नांदेडच्या जवळजवळ. मग काय नांदेडमध्ये जायचं होतं. मग काय मायगावचा टोल वगैरे पास केला. तिथून पुढे आलो. मग म्हणलं सकाळ सकाळ आता चहा घ्यायला लागतंय. मग आलो पंजाबी धाब्यावर. मग म्हणलं थोडंसं चहा बिस्किट खाऊन घ्यावं. तोवर चालू झाला पाऊस. ह्यो पाऊस काय जोगडायचा वार नाही. त्यामुळे म्हणलं चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि लागलो पुढच्या प्रवासाला. जवळपास आपण पोहोचलो नांदेडच्या सिटीमध्ये. नांदेडच्या सिटीमध्ये पोहोचल्यानंतर मग काय पार्टीनं लोकेशन पाठवलं होतं. लोकेशनवर गेलो. म्हणलं गाडी वगैरे खाली केली आणि निघालो वापसच्या प्रवासाला. मग आलो इथं लातूर फाट्याला. मग म्हणलं थोडासा नाश्ता करून घ्यावं. नाश्ता वगैरे केला. सकाळी सकाळी भावानं गरम गरम नाश्ता पण दिला. नाश्ता पिल्यानंतर म्हणलं चहा प्यावं. त्याने म्हणलं इथं एक मलाई दूध फेमस आहे ते घ्या. मग काय मलाई दूध घेतलं. दूध वगैरे पिलं आणि त्यानंतर निघालो परतीच्या मार्गाला. पाऊस पण अजून पण उघडायचं काही नाव घेत नव्हता. मग म्हणलं चला आता आपण पण निघावं गावाकडे हळूहळू दिशेने. त्यानंतर सर्व गाडी वगैरे खाली करून आपण पोच दिली. ट्रान्सपोर्ट वगैरे सर्व पेमेंट वगैरे मारलं. मग काय आता म्हणलं हळूहळू निघावं लागते गावाकडं. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा.